इंटरनेट के माध्यम से दुनिया हमारे करीब आई है। हालांकि अच्छा और बुरा दोनों असर इंटरनेट के माध्यम से इंसान के जीवन पर पड़ रहा है, मगर इसी इंटरनेट के माध्यम से व्हाट्सएप इंसान के करीब आया है। इस व्हाट्सएप के चलते कई लोग साथ जुड़े हैं, जो सिर्फ जोक्स नहीं, जो सामाजिक एवं राजनीतिक मुद्दों को आदान प्रदान करते हैं। ऐसा ही एक ग्रुप है सावनी विभाग का। सावनी विभाग के युवा कार्यकर्ता अमित भोईर ने व्हाट्सएप पर सावनी विभाग ग्रुप बनाया, जिसमें एक साल में सैकड़ों सदस्य बने। आज इस व्हाट्सएप ग्रुप को 1 साल पूरा हुआ, जिसके उपलक्ष्य में वर्धापन दिन अनोखे तरीके से मनाने का अमित भोईर ने मन बनाया, जिसके चलते इतवार को करनाला स्पोर्ट्स एकेडमी में पेड़ पौधे लगाए गए। पर्यावरण को हो रहे नुकसान को देखते हुए पर्यावरण का संतुलन बनाए रखने के लिए ये पेड़ पौधे लगाए गए। इस अवसर पर माननीय विवेक पाटिल, महिला आघाड़ी अध्यक्षा गुलाबताई पाटिल, पनवेल विधानसभा महिला आघाड़ी अध्यक्षा प्रज्योति म्हात्रे, पूर्व नगर सेवक वजुबाई सादरानी, शेखावश के कार्यकर्ता नंदकुमार भोईर, दिलीप भड़के आदि गणमान्य उपस्थित थे। इस दौरान हमारे प्रतिनिधि ने अमित भोईर से बातचीत की। माध्यम म्हणजे आपली माहिती तिच्या दळणवळणाचं एक साधन। पूर्वी छापील वृत्तपत्राच्या स्वरूपात असणारी ही माध्यमं याच्यामध्ये संक्रमण होत गेलं। त्याच्यानंतर गाजली ती इलेक्ट्रॉनिक माध्यमं आणि आज या माध्यमांचं आणखीनही संक्रमण होऊन एक मीडिया सगळ्यात आत्ता गाजता येते म्हणजे सोशल मीडिया, ज्याला मास मीडियाच्या भाषेमध्ये व्हर्च्युअल प्रेझेन्स असं म्हणतात की एकमेकांच्या संपर्कात राहण्याचा एक अतिशय उत्तम प्रकार हा आहे। या सोशल मीडियामध्येही फेसबुक आणि व्हॉट्सअप याला सर्वाधिक लोकांची पसंती मिळत आहे। अशाच एक व्हॉट्सअप ग्रुपच्या सोबत मी आता उभा आहे। शेतकरी कामगार पक्ष चावणे विभाग नावाने उपस्थित असणारा हा ग्रुप ज्याला आज 1 वर्ष पूर्ण होत आहे, परंतु या ग्रुपचे ॲडमिन म्हणजे ग्रुपचे संचालक अमित भोईर माझ्याबरोबर आहेत। त्यांच्याबरोबर आपण चर्चा करणार आहोत। अमितजी, सर्वप्रथम तुमच्या ग्रुपला 1 वर्ष झाल्याबद्दल ग्रुपचं मेंबर्स आणि तुमचं अभिनंदन। थँक्यू। आणि ही संकल्पना काय आहे, त्याच्यानंतर वर्धापन दिन पूर्ण करताना कसं काय वाटतंय, काय सांगाल? संकल्पना म्हणजे आता प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून राजकारण न करता समाजकारण पण करावं काहीतरी, या उद्देशाने आम्ही आमच्या ग्रुपच्या माध्यमातून एक वृक्षारोपणाचा कार्यक्रम ठेवला। आमच्या ग्रुपला 1 वर्ष पूर्ण झालं, त्यानिमित्त आमदार साहेबांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम ठेवला आहे। नंदूजी, आपण सोशल मीडियामध्ये अतिशय ॲक्टिव्ह असता। शेतकरी कामगार पक्षाची विधायक कामं, घटना, घडामोडी लोकांपर्यंत पोहोचवण्यात आपण हिरिरीने सहभागी असता। या ग्रुपमध्येही आपण सक्रिय सहभागी आहात, काय प्रतिक्रिया द्याल? प्रथम सर्वांना लाल सलाम माझा। शिका पक्ष हा सामान्यांचा पक्ष म्हणून आहे, शेतकरी आणि कामगार पक्षांचं, शेतकऱ्यांचा, कामगारांचा तळमळीने झटणारी चळवळ जी पूर्वंपार चालत आलेली आहे वाडवडिलांपासून, ती अजून चालू आहे। अर्थात आजच्या ह्या नवीन आधुनिक युगात आपण पाहायला गेलं तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे प्रोजेक्ट्स होतात, त्याच्यामुळं निसर्गाची हानी होते। आम्ही व्हॉट्सअपला, फेसबुकला आम्ही सगळेजण आमच्या पक्षाचं किंवा सामाजिक याचं नेहमीच हे करत असतो, पण कुठल्या तरी माध्यमातून आमचा यंगस्टर अमित भोईर यांनी एक संकल्पना राबवली। माननीय आमदार, माजी आमदार माननीय विवेकानंद पाटील साहेब यांच्या हस्ते एक वृक्षारोपणाचा कार्यक्रम इथे ठेवायचा आहे असं ठरवलेलं आहे। आज ह्या वसुंधरेच्या प्रगतीमध्ये थोडाफार हातभार लागावा, हा आमच्या ग्रुपची थोडीशी जी हे आहे त्याला आज मूर्त स्वरूप येतं आहे असं मी म्हणेन।